पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत, संख्या व संख्यांचे प्रकार. तर संख्या म्हणजे काय? संख्या म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं ही 420 आहे, ही मी कशी वाचली, वाचण्यासाठी मला काय करावं लागलं. आता बघा, सुरुवातीला जेव्हा तुम्ही शाळेत जाता वगैरे तुम्हाला 1 पासून सुरुवात करते, 1 2 3 4, तेव्हा तुम्हाला हे 420 वाचता येतं. डायरेक्टली शाळेत गेल्या गेल्या तुम्हाला 420 वाचता येतं का? नाही. तर मग हे 420 कसं बनलं बघा. हा काय झाला? अंक, डिजिट. हाही काय झाला? डिजिट. हाही काय झाला? डिजिट. म्हणजे संख्या ही डिजिट पासून बनते. हे तुम्हाला क्लिअर झालं? ठीक आहे. आपण स्लोली जाणार आहोत आणि सर्व व्यवस्थित त्या असं समजून घेणार आहोत की तुम्हाला परत या चॅप्टरची रिव्हिजन करायची गरज नाही. ह्याच काय कोणत्या चॅप्टरची रिव्हिजन करायची गरज पडणार नाही, फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करत चालायचं. हे काय झालं? डिजिट. ह्या डिजिट पासून आपल्याला काय भेटली? ही संख्या भेटली. म्हणजे संख्या कशापासून बनते? तर संख्या डिजिट पासून बनते. तर डिजिटचा उपयोग कुठे होणार आहे तुम्हाला एक्झाम मध्ये? आम्हाला काय करायचं? आम्ही संख्या, आम्हाला माहिती आहे, आम्ही सांगितलं आम्हाला समसंख्यांची बेरीज, विषम संख्येची बेरीज किंवा नैसर्गिक संख्यांची बेरीज, इथे आम्हाला योजना. ह्या संख्येचा आम्हाला उपयोग काय? तर ह्या संख्येचा उपयोग तुम्हाला काय आहे सांग बघा. आता तिथे काय सांगितलं? संख्येचे वाचन. आता एखादी संख्या दिली त्यावर किती झिरो आहे, ठीक आहे, किती झिरो आहे, यावरून काय समजतं? ती लाखात आहे की हजारात आहे की 100मध्ये आहे किंवा ती सिंगल आहे, हे तुम्हाला कशावरून समजतं? तर ते डिजिट तुम्ही जेव्हा काउंट करता त्यावरून तुम्हाला समजतं. म्हणजे हे डिजिट पासून तुम्हाला समजतं की ती संख्या किती मोठी आहे. ठीक आहे. आता बघा, संख्या वाचन जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्हाला सांगितलं एखादं अक्षरे दिलंय, त्याचं सांगितलं तुम्हाला संख्यामध्ये करा किंवा अंकांमध्ये करा, अंकांचं तुम्हाला अक्षरात करा, या प्रकारचं तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. बेसिकवरही क्वेश्चन विचारला गेला, त्यामुळे इथेही तुम्ही दुर्लक्ष करायचं नाही. आता तुम्हाला सांगितलं संख्या वाचन करायला लावली. बघा लास्टला काय असतं? एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दश लक्ष. दश म्हणजे 10. ठीक आहे. बघा आता एकक स्थान आहे, तुम्हाला सांगितलं मी 6 4 2 3 5. बघा आता ह्या संख्येचं मी तुम्हाला सांगितलं वाचन करा. तर कसं वाचन करणार आहे बरं तुम्ही ह्या संख्येचं? ह्या संख्येचं वाचन करताना तुम्ही सर्वात पहिले ते काय बघणार आहे? किती आहे? 10,000. 10,000 आहे म्हणजेच काय? ही संख्या काय आहे? हजारात आहे. म्हणजेच काय? 53,246. कसं वाचणार आहे तुम्ही? 53,246. इथून विचारलं तर 3,246, इथून विचारलं तर 246. ठीक आहे. या प्रकारे म्हणजेच 53,246 ही काय झाली? तुमची ह्या संख्येची किंमत झाली. ठीक आहे. अशा प्रकारे लास्टला काय असतं? एकक स्थान. काय? एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान. तुम्हाला यावर कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला तो बघा. हे तर विचारलं जातात ती एक संख्या, ही अक्षरात लिहा किंवा अक्षरातली अंकांमध्ये लिहा, या प्रकारचं तुम्हाला इथे क्वेश्चन विचारलं होतं. त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता तुम्हाला मी सांगितलं 3ची स्थानिक किंमत किती. 3ची स्थानिक किंमत किती म्हणजे 3च्या पुढे 0 0 लावायचं. 3ची स्थानिक किंमत आहे तुमची 3,000. दर्शनी किंमत विचारली 3ची तर काय येणार आहे? 3च येणार आहे. 2ची विचारली तर 2च येणार आहे. 4ची विचारली 4च येणार आहे. 6ची विचारली 6च येणार आहे. पण स्थानिक किंमत विचारली 2ची तर 200 येणार आहे. 4ची विचारली तर 40 येणार आहे. 6ची विचारली तर 6 आणि इथे जर 5ची विचारली तर किती येणार आहे? बघा 5 1 2 3 4 1 2 3 4 50,000. ठीक आहे. या प्रकारे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कसा क्वेश्चन विचारला जातो बघा. तर ह्या एखादी संख्या दिलेली असेल तुम्हाला, तिथे तुम्हाला विचारते ह्या संख्येची स्थानिक किंमत किती किंवा दर्शनी किंमत किती, किंवा असंही विचारलं जातं ह्या संख्येच्या स्थानिक. आता समजा एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे. इथंच सांगते मी तुम्हाला. 3च्या स्थानिक, 3ची स्थानिक किंमत
किंमत व 4 ची दर्शनी किंमत यातील फरक किती? या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. बघा, 3 ची स्थानिक किंमत व 4 ची दर्शनी किंमत किंवा 3 ची स्थानिक किंमत आणि 4 ची स्थानिक किंमत यातील फरक किती, बेरीज किती, अशा प्रकारचं. तर 3 ची स्थानिक किंमत किती बरं? आताच आपण बघितलं 3000. त्यात 4 ची दर्शनी किंमत विचारली, स्थानिक विचारली नाही. स्थानिक विचारली असेल तर 40 आली असती. दर्शनी विचारली तर किती येणार आहे? 4 येणार आहे. म्हणजे 10 तून 4 गेले 6, 9, 9, 2, 2996. यातील फरक जर विचारला तुमचा तर 2996 येणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यामधला तुम्हाला डिफरन्स समजला असेल, त्यावर कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो हेही तुम्हाला समजलंय. ठीक आहे, कोणताही क्वेश्चन विचारू द्या, स्थानिक किंमतीतील दोन्ही स्थानिक किंमतीतील फरक विचारू द्या किंवा स्थानिक किंमतीतील आणि दर्शनी किंमतीतील फरक विचारू द्या, फक्त ह्या दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा, कन्फ्युज होणार. बघा, आता तुम्हाला स्थानिक किंमतीतील फरक समजलाय. ठीक आहे, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. पण तुम्हाला जर अपूर्णांकातील स्थानिक किंमत विचारली, बघा अपूर्णांकातील दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत जर तुम्हाला विचारली, आता बघा 1, 2, 3.4, 6, 3, 5. बघा, आता तुम्हाला विचारलं 4 ची स्थानिक किंमत किती? 4 ची स्थानिक किंमत किती? एखादा सांगाल, आता आम्हाला सांगितलं. बघा, तुम्ही म्हणता ना मला पहिलं चॅप्टर खूप चांगल्या प्रकारे येतं, पहिलं चॅप्टर खूप सोपं आहे, थेअरी वगैरे, पण इथे कन्फ्युज होऊ शकतं. जर पहिल्या चॅप्टर मध्ये जर एखाद्याने बघितलं असेल स्थानिक किंमतीतील फरक आणि त्याने जर बघितलं नसेल दशांश अपूर्णांकाच्या स्थानिक किंमतीतील फरक, यामधला डिफरन्स जर त्याला माहिती नसेल तर तो इथे गोंधळू शकतो आणि इथे त्याचा मार्क्स जाऊ शकतो. तर तुम्हाला 4 ची स्थानिक किंमत सांगितली, एखादा काय करेल 1, 2, 3 0 देऊन देईल, 4000 झालं. तर हे काय चुकीचं आहे, तसं नाहीये. बघा, इथे पॉइंट आहे, पॉइंट मध्ये दशांश अपूर्णांकांच्या मध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, आता पॉइंट आहे म्हणून काय 0.4. इकडची काउंट नाही करत, इकडचा पहिला 0 घेता. ठीक आहे, 0.4. आता 0.4 तुमचा आन्सर नसेल तर बघा, पॉइंट किती, पॉइंट नंतर किती अंक आले, पॉइंट नंतर 1 अंक आलाय म्हणून 4/10. 1 0 घ्यायचा. ठीक आहे, छेदात 1 0 घ्यायचा, 1 नंतर 0 घ्यायचा. ठीक आहे, तुम्हाला विचारलं 6 ची म्हणजे 0.06 किती? 2, 100, 6. या प्रकारे किती असू द्या. बघा, त्यानंतर 0 0 0 3 1 2 3 3 छेदात 1000. 5 ची जरी विचारली 0.005 1 2 3 4 1 2 3 4 5. या प्रकारे. ठीक आहे, कोणताही क्वेश्चन विचारू द्या, सर्व क्वेश्चन मध्ये इथे एवढंच लक्षात ठेवायचं, जेव्हाही दशांश अपूर्णांकामध्ये विचारलं तर काय करायचं, पॉइंटच्या अगोदरचा 1 0 घ्यायचा आणि त्यानंतर ती संख्या घ्यायची. ठीक आहे, स्थानिक किंमत समजली तुम्हाला, दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत आणि या अगोदरची आपण जी घेतली त्यामधला डिफरन्स समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. बघा, इथे लक्षात ठेवा. बघा, असे या प्रकारचे क्वेश्चन आला ना गोंधळून जातात की छेदामध्ये 100 घ्यायचे की 1000 घ्यायचे की 10 घ्यायचे. तर काय लक्षात ठेवायचं, पॉइंट नंतर किती अंक दिसतात, किती डिजिट दिसतात, तेवढे 1 नंतर 0 लावून द्यायचे. ठीक आहे, मग कितीही असो. या प्रकारे इथेही गोंधळ होतो, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट बघा, लहानात लहान संख्या. तर यावरही बऱ्याच वेळा तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलाय, लहानातली लहान संख्या. आता लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या, आता यावर कशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो बघा. लहानात लहान संख्या, तर लहानात लहान संख्या 1 अंकी विचारली तुम्हाला, 1 अंकी तर 1 येणार, हे तर सर्वांना माहिती आहे. 2 अंकी बघा 1 त्यानंतर 0. ठीक आहे, ही काय झाली 10. जर नुसतं 0 जर आपण इथे घेतला असेल तर 0 ला व्हॅल्यू नाहीये, हे तुम्ही नंतर बघणारच आहात. ठीक आहे, नैसर्गिक संख्या पूर्ण संख्यामध्ये तुम्हाला मी समजूनच सांगणार आहे. ठीक आहे, त्यानंतर 3 अंकी, 3 अंकी येणार आहे 100, 4 अंकी 1000. या प्रकारचे. ठीक आहे, म्हणजे ही काय झाली लहानात लहान संख्या झाली. मोठ्यात मोठी सांगितली तर मोठ्यात मोठी.
मोठ्यात मोठी सांगितली तर चला कमेंट्स मध्ये मला सांगायचंय, मोठ्यात मोठी संख्या जर तुम्हाला सांगितली 2 अंकी असो 1 अंकी असो तर काय करणार आहे तुम्ही? मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, चला मला कमेंट्स मध्ये सांगायचंय, टाइप करायचंय 1 2 3. चला मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या. मोठ्यात मोठी म्हणजे काय? इथे काय आले? 1 आले, मग लास्टला काय येते? 9 येते. मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या आहे 9. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या येईल 99, 3 अंकी 999, या प्रकारची 9 9 वाढवत जायची. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता यावर कसा क्वेश्चन विचारला जाईल बघा. पहिला क्वेश्चन, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या मधून लहानात लहान 3 अंकी संख्या वजा केल्यास कोणती किंमत मिळेल? किंवा यामधला फरक विचारतील. ठीक आहे, म्हणजे सारखंच होणार आहे. कोणती किंमत मिळेल? ठीक आहे. तर बघा आता मोठ्यात मोठी काय सांगितलं? 3 अंकी 999 आणि 3 अंकी लहानात लहान 100. ठीक आहे, 9 9 8 899 तुमचा आन्सर आलाय. ठीक आहे, या प्रकारचे. तर मोठ्यात मोठी आणि लहानात लहान यावरचा कसा क्वेश्चन विचारला जातो आणि मोठ्यात मोठी संख्या कोणती आणि लहानात लहान संख्या कोणती यामधला डिफरन्स तुम्हाला समजला. ठीक आहे, आता आपले हे 4 पॉईंट काय झाले? कव्हर झाले. आता ह्या 4 पॉईंट मध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारू शकता. कारण कुठल्याही क्वेश्चनचा किंवा क्वेश्चन असो किंवा थेरी असो कुठलाही डाऊट तुम्हाला ठेवायचा नाही. कारण आपल्याला एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचंय. त्यामुळे कुठलाच डाऊट ठेवायचा नाहीये. एक जरी डाऊट राहिला तर तुमचा क्वेश्चन तोच तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. त्यामुळे सर्व डाऊट आपल्याला क्लिअर करायचे. ठीक आहे, संख्या वाचन तुम्हाला समजलं, दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत आणि अपूर्णांकांची स्थानिक किंमत समजली, लहानात लहान मोठ्यात मोठ्या. तर चला संख्यांचे प्रकार बघू आपण. चला तर मग आपण आता बघू संख्यांचे प्रकार. बघा संख्यांचे प्रकार. सर्वात पहिले नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या इथे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले 1 2 3 4 इन्फिनिटी पर्यंत. नैसर्गिक संख्यांमध्ये मी 0 दिलाय का? नाही. तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? मोज संख्या, ज्या संख्या आपण मोजू शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे 1 पेन आहे, ठीक आहे, 1 ब्लॅकबोर्ड आहे, या प्रकारचे काय मी काउंट केले म्हणजे माझ्याकडे किती ते काय आलं मला मोजता आलं. मी असं म्हणू शकते का माझ्याकडे 0 पेन आहे 0 ब्लॅकबोर्ड आहे? नाही. म्हणजे 0 आपण काउंट करत नाही. 0 केव्हा काउंट करतो? आता 4 9 10 11 20 30 म्हणजे एखाद्या अंका नंतर एखाद्या डिजिट नंतर 0 येत असेल तर त्याला आपण काउंट करतो. पण सिंगल 0ला काउंट करतो का? नाही. तर मग इथे आपल्याला 0 येणार नाही. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या आपण मोजू शकतो. मोज संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. ठीक आहे, म्हणजे 1 2 3 4 इन्फिनिटी पर्यंत म्हणजे पुढे कोणत्याही डिजिट नंतर 0 आला तर ते काउंट करू शकतो. म्हणजे इन्फिनिटी पर्यंत, फक्त सिंगल 0 नाही. ठीक आहे, म्हणजे 0 सोडून नैसर्गिक संख्या असतात. ठीक आहे, म्हणजे 0 एखाद्या अंकानंतर असतो पण आधी नसतो. त्यानंतर पूर्ण संख्या. बघा पूर्ण संख्यांची डेफिनेशन कशी होणार आहे? नैसर्गिक संख्यामध्ये 0 ऍड केला तर त्या काय होत्या? पूर्ण संख्या होत्या. ठीक आहे, पूर्ण संख्यांमध्ये काय असतो? 0 असतो. ठीक आहे, तुम्हाला यावर कसा क्वेश्चन विचारला जाईल? नैसर्गिक संख्या 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, 1 ते 4 पर्यंतच्या, 1 ते 25 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज, अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार. ठीक आहे, आपण क्वेश्चन नंतर प्रॅक्टिस करू. तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, त्यानंतर समसंख्या. हे एवढं लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्या म्हणजे त्यामध्ये 0 येत नाही. पूर्ण संख्यामध्ये त्यामध्ये नैसर्गिक संख्येमध्ये 0 ऍड होते त्या काय? पूर्ण संख्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 ने पूर्णपणे भाग जातो किंवा एखाद्या संख्येच्या लास्ट डिजिट म्हणजेच एकक स्थानी जर 0 2 4 6 8
हे अंक असतील तर त्या संख्येला पूर्णपणे 2 ने भाग जातो. कितीही मोठी संख्या असो त्यांच्या लास्ट डिजिटला जर हे अंक येत असेल तर त्या संख्या कोणत्या असतात, समसंख्या असतात. म्हणजे त्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो. तर विषम संख्या बघा, विषम संख्या त्याच्या ऑपोजिट आहे. ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी काय असतं 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या काय असतात, विषम संख्या असतात. म्हणजे कोणत्याही संख्येच्या जर लास्ट डिजिटला म्हणजे एकक स्थानी हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही. ठीक आहे, तुम्हाला ह्यावर क्वेश्चन असंही विचारलं कसोट्यांमध्ये जरी विचारलं तरी लक्षात ठेवायचं 2ची कसोटी. ठीक आहे, अशा वेळेस काय लक्षात ठेवायचं, समसंख्या विषम संख्या. ठीक, त्यानंतरचा पॉइंट आहे बघा मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने किंवा एकाने जर भाग जात असेल तर त्या काय असतात, मूळ संख्या असतात. बघा ह्या पूर्ण 1 पासून तर 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे तर 25 मूळ संख्या. या सर्वच्या सर्व तुम्हाला रट्टाच मारायचा आहे. इथे ऑप्शन नाही, इथे ट्रिक नाही यूज होणार आहे, ह्या रट्टाच मारायचे. का रट्टा मारायचा बघा लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्टली विचारलं पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती. ठीक आहे, आता तुम्ही काय पूर्ण भाग देत जाणार आहे कोणत्या संख्येला, एका संख्येने भाग जातो, एखादी मिस होऊ शकता म्हणून एवढा पूर्ण भाग तुम्हाला रट्टाच मारायचा आहे. ठीक आहे, तर मूळ संख्या किती एकूण 1 ते 100 पर्यंत 25 आहे. ठीक आहे, कोणत्या कोणत्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. रोजच एकदा रिव्हिजन केली ना शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्या तोंड पाठ होतील. ठीक आहे, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. म्हणजेच 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे, 25 आहे. आता तुम्हाला सांगितलं 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती, तर किती 10, 60, 1060. ठीक आहे, 1060 कसं लक्षात ठेवायचं, 10, 60 किती एकूण 25. आता तुम्हाला विचारलं 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे. ठीक आहे, 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या. चला इथेच काउंट करून मला सांगा आणि त्यांची बेरीजही सांगा. चला किती फास्टली तुमचं कॅल्क्युलेशन इथे समजेल. 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आणि त्यांची बेरीज. 1 ते 50 पर्यंत 1 ते 50 पर्यंत एकूण 15 आहे. तुम्हाला बेरीज विचारलं तर 828. ठीक आहे, 828. बघा जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या म्हणजे काय बरं, आता आपण बघितलं मूळ संख्या. ठीक आहे, आता ह्या काय झाल्या मूळ संख्या. तर जोड मूळ संख्या बघा 3, 5, 5, 7. जरी तर तुम्ही जर नीट व्यवस्थित तर बघितलं बघा 3, 5, 5, 7, 7 नंतर 11. म्हणजेच काय 2 मूळ संख्येच्या दरम्यान एकच नैसर्गिक संख्या येत असेल तर 7 नंतर 11 यामध्ये भरपूर नैसर्गिक संख्या येतात. म्हणजे अशा संख्या की ज्यामध्ये एकच नैसर्गिक संख्या येते म्हणजे 3 व 5 ह्या काय करायच्या डायरेक्टली लक्षातच ठेवायच्या. एकदा समजून घ्या. जर तुम्हाला मूळ संख्या पाहिजे असेल यामध्ये ही जोड मूळ संख्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. तर आता बघा 3 व 5 यांच्या दरम्यान एक नैसर्गिक संख्या 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31 असं डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. एकूण किती जोड मूळ संख्या आहे. ठीक आहे, या प्रकारचा एक क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजेच काय 1 ते 100 मध्ये 8 जोड मूळ संख्या डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. म्हणून एवढं लक्षातच ठेवायचं. हे दोन्ही पॉईंट मला रट्टा मारल्याशिवाय होणारच नाही. ठीक आहे, तर बघा आता नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि जोड मूळ संख्या यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट्स मध्ये विचारू शकता. ठीक, बघा इथे एक जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर एकमेव समसंख्या. 2 ही काय मूळ संख्यामधली एकमेव समसंख्या. बाकी सगळे विषम दिसते. बघा एकक स्थानी काय 3 आहे, 7 आहे, 9 आहे, 2 आहे. म्हणजे एकमेव विचारले तर कोणती आहे 2 आहे. म्हणजे अशी कोणती मूळ संख्या आहे एकमेव सम आहे तर 2 आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर बघा संयुक्त संख्या. संयुक्त संख्या काय असतं बघा 2, 4, 8, 9, 10 म्हणजेच मूळ संख्या आणि त्यातला जर एक अंक
म्हणजे एक काढला तर बाकी उर्वरित सर्व काय असतात तर संयुक्त संख्या असतात. म्हणजे मूळ संख्या सोडून आणि एक अंक सोडून, म्हणजे एक सोडून बाकी सर्व काय संयुक्त संख्या आहे. त्यानंतर त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन लगतच्या संख्याचा गुणाकार आणि त्याच्या निमपट करायचं म्हणजे हाफ करायचं. आता बघा 1 गुणिले 2 छेदात काय येणार आहे 2 येणार आहे. हाफ करायचं म्हणून छेदात 2 येणार आहे. म्हणजे 2 छेदात 2 बरोबर 1. त्रिकोणी संख्या काय आली 1 आली. 4 गुणिले 5 छेदात 2 4 5 20 काय आले 10 आले. या प्रकारचे म्हणजे लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आणि त्यानंतर हाफ त्याचं काय करायचं अर्ध करायचं. अर्ध करायचं असेल तर छेदात काय घ्यायचं 2 घ्यायचं हाफ करायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा रोमन संख्या. तर रोमन संख्या तुम्हाला लक्षातच ठेवायचे कारण रोमन संख्यावरही तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलाय. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 पर्यंत आपण समजून घेऊ. त्यानंतर मी डायरेक्टली 20 डायरेक्टली 30 या प्रकारचे तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर 1 म्हणजे बघा आपण असं या प्रकारचं आय लिहितो. 2 म्हणजे काय 2 आय लिहितो. इथे 3 त्यानंतर इथे म्हणाल का 4 लिहायचं तर नाही 4 लिहायचं नाही. 5 काय व्ही आहे म्हणजे 5 1 वजा म्हणजे 5 हा वजा 1 केला तर 4 येतात म्हणजेच काय आय व्ही. ठीक आहे. त्यानंतर 6 काय येणार आहे व्ही 5 आणि 1 त्यानंतर 5 आणि 2 8 काय येणार आहे 5 आणि 3 10 काय बरं एक्स आहे आय एक्स. ठीक आहे. या प्रकारे म्हणजे 10 1 वजा केले म्हणजे आधी लिहिलंय म्हणून वजा झाले. ठीक आहे. हे झाले 10. 20 म्हणजे काय 30 म्हणजे काय 40 म्हणजे काय. चला मला कमेंट्स मध्ये सांगायचं तुम्हाला येत असेल तर. 20 म्हणजे काय 10 म्हणजे काय. आता 10 म्हणजे एक्स आहे 20 म्हणजे डबल एक्स ट्रिपल एक्स. ठीक आहे. 40 म्हणजे काय चला सांगा. 40 म्हणजे एक्सएल एक्सएल. त्यानंतर 50 म्हणजे एल. आता बघा 40 कसं लक्षात ठेवायचं बघा 10 एक्स आहे. ठीक आहे. 10 काय एक्स आहे म्हणून इथं बघा 50 काय एल आहे 50 एल आहे म्हणून 50 मधून 10 वजा म्हणजे एक्सएल. ठीक आहे. या प्रकारे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर नाही आठवलं तुम्हाला तर लक्षात काय घ्यायचं 50 आठवतं एल आहे हे किती 10 एक्स एल. ठीक आहे. एक्स एल. त्यानंतर 100. तर 100 म्हणजे काय सी. 100 म्हणजे काय सी. डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. हा अंक रोमन संख्येमध्ये तुम्ही कसं लिहिणार आहे. त्यानंतर बघा 500 500 म्हणजे डी आणि 1000 म्हणजे किती बरं 1000 म्हणजे एम. ठीक आहे. सी डी एम सीडीएम एलसीडीएम एलसीडीएम लक्षात ठेवा 50 100 500 1000 LCDM. ठीक आहे. कशा प्रकारे तयार करायचं हे मी तुम्हाला समजून सांगितलं. ठीक आहे. असं तुम्ही एक चार्टच तयार करून ठेवा. त्यानंतरचा खूप महत्वाचा पॉइंट आहे डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. इथे तुम्हाला रट्टाच मारायचा. बघा जिथे जिथे तुम्हाला रट्टा मारायची गरज आहे ना जे काही पॉइंट डायरेक्टली विचारले जातात ना ते तुम्हाला मी ते डायरेक्टली सांगणार आहे म्हणजे सर्व तुमचे पॉइंट क्लिअर होते. ठीक आहे. 1 ते 100 या अंकांमध्ये 1 हा 21 वेळा येतो 0 हा 11 वेळा येतो. तुम्ही आता तिथे काय पूर्ण 1 2 3 4 100 पर्यंत लिहिणार आहे मग काउंट करणार आहे का नाही डायरेक्ट रट्टा मारा. 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात. ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं तर संख्या आणि अंक नंबर आणि डिजिट यामधला डिफरन्स सांगितला तो तुम्हाला इथे समजणार आहे. बघा 1 ते 100 अंकांमध्ये एक अंक असलेल्या एकूण 20 संख्या एक अंक असलेल्या एकूण संख्या विचारलाय अंक नाही. एक तुम्हाला काउंट करता येणार नाही का तो डिजिट आहे अंक आहे. संख्या आहे का ती नाही. संख्या क्या होती 1 पेक्षा जास्त डिजिट एकत्र आले तर ती संख्या बनते. म्हणजे 1 इथे काउंट झाला तुमचा इथे काउंट झाला पण इथे काउंट होणार नाही. म्हणजे बघा 1 ते 100 अंकांमध्ये 1 किती 21 वेळा आलाय पण संख्या एक अंक असलेल्या संख्या किती 20 वेळा आलाय. इथे 11 वेळा आलाय इथे 10 आलाय. ठीक आहे. 0 ही काउंट नाही झाला. 2 ते 9 हे अंक 2 ते 9 इथे किती 20 वेळा आलेले. ठीक आहे. इथे किती
19 वेळा आले, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला विचारलं 2 अंकी संख्यांमध्ये विचारलं 1, 2, 3, 4 सोडून 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा 9 वेळा आलाय. 1 ते 9 अंक किती वेळा आले 2 अंकी संख्यांमध्ये, तर 19 वेळा. रट्टा मारून घ्या, IMP म्हणून नोट करून घ्या, ठीक आहे. बघा जिथं जिथं महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला रट्टा मारल्याशिवाय होणारच नाही, कारण तुम्हाला तिथं आठवण्यामध्ये खूप टाइम जाणार आहे. ते मी तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे, कारण यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला गेला आणि मूळ संख्यांवरही डायरेक्टली क्वेश्चन विचारला गेलाय. त्यामुळे जे काही महत्वाचे पॉइंट आहे तिथं IMP करून रट्टा मारायचा. रोज रट्टा मारायची गरज नाही, रोज एकदा बघा, तुम्ही एकदा वाचून बघा, हेही वाचून बघा, शेवटपर्यंत तुम्हाला डायरेक्टली ते लक्षात राहील, ठीक आहे. रोज रोज जर तुम्ही बघत गेलात एखादी गोष्ट तुम्हाला ती चांगल्या प्रकारे लक्षात राहते, ठीक आहे. थेअरी तुम्हाला व्यवस्थित समजली, बेसिक आपण समजून घेतलात. आपण क्वेश्चन कडे वळू. पहिला क्वेश्चन आहे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 5 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज. बघा आपण यांचा फरक बघितला तर ते तुम्हाला बेरीज विचारले. आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कशी लिहिणार आहे तुम्ही, 9 9 9 9. ही काय झाली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. 99,999. लहानात लहान 5 अंकी संख्या काय येणार आहे 1 0 0 0 0 म्हणजेच 10,000. यांची बेरीज सांगितली 9 9 9 9 10, ठीक आहे. यांची बेरीज काय आली 1,09,999 म्हणजेच काय ऑप्शन नंबर 1 आला, ठीक आहे. आता तुम्हाला मी होमवर्क साठी क्वेश्चन देते बघा. तुम्हाला मी होमवर्क साठी क्वेश्चन देणार आहे, त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट्स मध्ये द्यायचे. क्वेश्चन नंबर 1 म्हणून तुम्हाला आन्सर कमेंट्स मध्ये द्यायचंय, ठीक आहे. काय करायचं तुम्ही आता बघता लेक्चर बघताय, पॉज करायचं थोडा वेळ आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, आन्सर लगेच कमेंट्स मध्ये द्यायचं, ठीक आहे. बघा 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या होती आणि 5 अंकी लहानात लहान संख्या, यांच्यामधला मला फरक काढून तुम्ही आन्सर कमेंट्स मध्ये द्यायचे. क्वेश्चन नंबर 1 चॅप्टर नंबर 1 आणि आन्सर असणार आहे तुमचा दोन्हींचा फरक, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 9 6 8 4 2 हे अंक 5 अंकी संख्येत एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. आता तुम्ही संख्या तयार करत बसणार आहे का नाही, इथे तुम्हाला ट्रिक यूज करायची. तर कोणती ट्रिक यूज करणार आहे बघा. किती अंक आहे 5 आहे म्हणून 5 फॅक्टोरियल, ठीक आहे. आता फॅक्टोरियल जेव्हा हे असेल तेव्हा काय करायचं, आता 5 फॅक्टोरियल तर काय 5 गुणिले 4 गुणिले म्हणजे त्याच्या पुढचे गुणाकार आधीचे काय करायचे गुन्हा करत चालायचे. 3 2 1 5 चौक 20 बेत्रिक 6 6 दुने 12 120. जास्तीत जास्त किती संख्या तुम्ही तयार करू शकता, तर 120 संख्या तुम्ही तयार करू शकता, ठीक आहे. कोणताही क्वेश्चन असो, तुम्हाला 6 अंकी विचारो 10 अंकी विचारो 7 अंकी विचारो, काय करायचं जेवढे काही विचारले त्याचं काय करायचं फॅक्टोरियल करायचं, ठीक आहे. किती संख्या तुम्ही तयार करू शकता, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्क साठी देते. होमवर्क साठी क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, ठीक आहे. 4,789 हे अंक 4 अंकी संख्येत एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील, ठीक आहे. याचा आन्सर मला कमेंट्स मध्ये द्यायचंय. 5 असो 6 असो 4 असो कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला सांगितलंय, ठीक आहे. या तुमच्या फक्त प्रॅक्टिस साठी हे क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 295 येते, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. सर्वात मोठी संख्या विचारली बघा. इथे अशा प्रकारचा क्वेश्चन आला ना गोंधळून जायचं नाही. 5 क्रमवार सांगितल्या तर 5 क्रमवार कोणत्या आहे इथून प्रश्न पडतो, तर काय करायचं अशा वेळेस बघा. डायरेक्टली बेरीज दिलेली तुम्हाला, बेरीज दिली 295. 5 क्रमवार विषम संख्या आहे म्हणून काय करायचं 295ला 5 ने भाग द्यायचा. बघा 5 5 25 5 7 30 येतं म्हणजे भाग जातो का नाही. 5 5 25, ठीक आहे. 25 किती होता 4 5 9 45. ही काय झाली मधली संख्या झाली, ही काय झाली मधली संख्या झाली, ठीक आहे. तुम्हाला मधली संख्या जरी विचारली गेली तरी तुम्ही सांगू शकता, ठीक आहे.
बघा आता काय आलं 59. त्या अगोदर काय येणार आहे बघा 58 येणार आहे का नाही, इथे विषम विचारलंय, सम विचारलंय का नाही, इथे भाग दिल्यानंतर आलेली संख्या कोणती, विषम आहे. जर भाग दिलेली संख्या जर तुमची सम येत असेल तर चुकीचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जर विषम विचारले आणि हे संख्याला जर तुम्ही 5 ने भाग दिल्यानंतर विषम संख्या आली तर तुमचा आन्सर करेक्ट जातं, एवढं लक्षात ठेवायचं. संख्या झाली. आपल्याला मोठी विचारली, छोटी विचारली असते तर काय आलं असतं, इथे आलं असतं 57, इथे आलं असतं 55. ठीक आहे, 55. त्यानंतर 56 काय झाली तुमची समसंख्या झाली, 57. 58 काय झाली समसंख्या झाली, 59, 61, 63. तर सर्वात मोठी काय आहे 63. सर्वात छोटी विचारली असते तर 55 आले असते, मधली संख्या विचारली असते तर किती 59 आली असते. ठीक आहे, म्हणजे जेव्हाही या प्रकारचे क्वेश्चन आला 5 क्रमवार विषम संख्या जर कोणते सम असो विषम, तुम्हाला समसंख्यांचे विचारले, चला होमवर्क साठी घेऊन घ्या. समसंख्या होमवर्क साठी 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 530 येते, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. सर्वात मोठी विचारू द्या, छोटी विचारू द्या, मधली विचारू द्या. काय करायचं, जी काही बेरीज असेल तिला काय करायचं, किती संख्या आहे एकूण, किती विषम संख्या आहे तर 5, त्याने भाग द्यायचा. मधली संख्या भेटते त्या अगोदरच्या छोट्या आणि त्यानंतरच्या मोठ्या, या प्रकारे. चला याचा आन्सर तुम्हाला कमेंट्स मध्ये द्यायचा. 5 क्रमवार समसंख्येची बेरीज 530 येते, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती, याचा आन्सर मला कमेंट्स मध्ये द्यायचंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, याचा आन्सर काय आला होता आपलं 63. मोठी विचारली होती आपल्याला आणि छोटी विचारली असती तर काय आलं असतं 55. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 120 येत आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक विचारलाय. बघा सर्वात मोठी आणि सर्वात छोटी, आता इथे तर आपण इझिली सॉल्व्ह केलं, पण आता फरक विचारला म्हणजे आपल्याला 2 संख्या काढायच्या, त्या मायनस करायच्या. म्हणजे अशा वेळेस काय होतं आपला जसा टाइम वेस्ट होतो, तर टाइम जास्त वेस्ट होऊ नये म्हणून काय पाहिजे तुम्हाला जास्तीचं प्रॅक्टिस पाहिजे. ज्यांची जास्त प्रॅक्टिस असेल ना त्यांचे क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होतात. असं नाही की सर्वांनाच काहीतरी त्यांच्याकडे वेगळी टेक्निक असते त्यामुळे त्यांची लवकर क्वेश्चन सॉल्व्ह होते, असं काही नाही. तुम्हीही असं प्रॅक्टिस केली तर तुमचेही क्वेश्चन फास्टली सॉल्व्ह होतील. बघा मॅथ आणि रिझनिंग असा सब्जेक्ट ज्यामध्ये तुम्हाला जास्त प्रॅक्टिसची गरज आहे, आणि बाकीचं थेअरीचा सब्जेक्ट म्हटलं की ते तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे. म्हणजे असं कोणता सब्जेक्ट नाही की तिथे तुम्हाला जास्त प्रॅक्टिसची गरज नाही. ठीक आहे, नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 120 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक. बघा आता आपण काय बघितलं, फक्त ती संख्या काढली, मोठी संख्या छोटी संख्या. म्हणजेच बघा क्वेश्चनची लेवल कशी वाढत चालली. आधी तुम्हाला 2 संख्या काढायच्या, त्यानंतर त्यांना मायनस करायचं आणि मग जे काही तुमचा आन्सर असेल ते तुमचा फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, बघा मॅथ आणि रिझनिंग असा सब्जेक्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हणता ना बाकीच्या सब्जेक्टमध्ये थेअरी जास्त असते, त्याचे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे, वारंवार वाचणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मॅथला तुम्ही इझी समजू नका, रिझनिंगलाही तर काही जण खूप इझी समजतात, पण जेव्हा एक्झाम येते ना हे सब्जेक्ट तुमचे मार्क्स घालवता. ठीक आहे, हे सब्जेक्ट तुमचे मार्क्स घालवता, मग तुमच्या मनामध्ये काय बस राहतं की बाकीचे सब्जेक्ट खूप इझी आहे, पण हे सब्जेक्ट ना मॅथ आणि रिझनिंग खूप अवघड आहे, खूप अवघड क्वेश्चन आलाय. अवघड क्वेश्चन नसतो, तुम्ही सॉल्व्ह केलेलेच क्वेश्चन असतात, तुम्ही बघितलेले क्वेश्चन असतात, पण प्रॅक्टिस कमी पडते, त्यामुळे तुमचे काय होता मार्क्स कमी पडतात आणि टाइमही जास्त वेस्ट होतो. म्हणून तुम्ही ते मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन डायरेक्टली सोडून आणि थेअरीमध्ये तुम्हाला 50% येत असेल तर काय होतं तुमचे मेरिट काय होतं लो होत जातं. म्हणजे तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचा ऍव्हरेज काढायचं, म्हणजे सगळ्या सब्जेक्ट मिळून तुम्हाला पासिंग मिळवायची. असं नाही की मला हा सब्जेक्ट आवडतो तो मी बाजूला ठेवते आणि तो सब्जेक्ट सोपा जातो तोच मी अभ्यास करेल, असं नाही. सर्व सब्जेक्ट मिळून तुम्हाला पासिंग मार्क्स काढायचे. ठीक आहे, म्हणजे आता पासिंग मार्क्स काढायचे म्हणजेच काय, तुम्ही बघा आता तुम्ही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता, त्यामध्ये तुम्ही बघता की कुठपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे, किती क्वेश्चन मी सॉल्व्ह करू शकतो, हे सर्व सब्जेक्ट मिळून काउंट करायचे. ठीक आहे, पर्टिक्युलर तुम्हाला तुम्ही प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता त्यामध्ये तुम्हाला थेअरीमध्ये म्हणजेच काय सामान्य ज्ञानमध्ये चांगले क्वेश्चन जमत असतील तर तुम्ही काय म्हणाल मला सामान्य ज्ञान खूप चांगल्या प्रकारे तो मी तोच अभ्यास करतो, तर असं करून चालणार नाही.
आजचा पेपर सोपा असेल, उद्याचा पेपर तुमचा सोपा असेल किंवा मागच्या वर्षाचा सोपा असेल, या वर्षाचा सोपाच असेल किंवा सेम असेल असं नाही. म्हणून सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आणि सर्व सब्जेक्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी करायचा आहे. ठीक आहे. तर बघा 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज 120 आहे. 3 क्रमवार सांगितले, त्यांची बेरीज सांगितली म्हणजे 120 छेदात काय येणार आहे, सम आहे. ठीक आहे. 3 भाग दिला, 3 चोक 12. ठीक आहे, म्हणजे 40 आलं. 3 सांगितले, 3 संख्या म्हणजे ही काय झाली, मधली संख्या. त्या अगोदरची काय येणार आहे, 38 येणार आहे, कारण 39 ही विषम संख्या आपल्याला सम सांगितले आणि ते काय येणार आहे, 42 येणार आहे. तर बघा काय झालं, सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक 42 वजा 38. 12तून 8 गेले 4. काय आन्सर आलं तुमचं 4. ठीक आहे. यांच्या मोठ्या संख्येतील फरक किती, तर फरक किती आहे, 4चा फरक आहे मोठ्या आणि छोट्या संख्येतील. ठीक आहे. चला आमचा क्वेश्चन घ्या होमवर्कसाठी, लिहून घ्यायचं डायरेक्टली, लगेच मला आन्सर पाठवायचं आहे. ठीक आहे. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 400 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. काय 400, त्यांची बेरीज 400. 5 अंकी, इथे 3 अंकी दिले, 3 क्रमवार दिले मी तुम्हाला, 5 क्रमवार दिले. ठीक आहे. त्यातील मोठी आणि छोटी यातला डिफरन्स विचारला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 7,04,002 ही संख्या आकड्यांमध्ये कशी लिहावी. बघा, अंक वाचन, संख्या वाचन आपण सुरुवातीला का घेतलं, क्वेश्चन विचारले जात आहे. ठीक आहे. 7,04,002 ही संख्या. आता सर्वात पहिले मला हे सांगा की 7 लाख वर किती झिरो येतात. 7 लाख वर किती झिरो येतात, म्हणजे 1 लाख वर जर 5 येत असेल तर 7 लाख वर ही 5च येतात. ठीक आहे. बघा 2, 3, 4, 5 ही झाले 7 लाख. आपल्याला काय सांगितलं, 7,04,000. 4,000 किती येतात, 3 येतात, म्हणजेच इथे काय येणार आहे, 4 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं, 2, 4,002. बघा या प्रकारची संख्या तयार होते. या प्रकारची संख्या तुम्हाला कुठे दिसते, तर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. 7,04,002 या प्रकारचे. ठीक आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन देते. 20 लाख, चला लिहून घ्या, 20,07,000. 20,07,200 तुम्ही कशा प्रकारे लिहिणार याचं मला आन्सर कमेंट्स मध्ये सांगायचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे. 9, 8, 7, 6, 3 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती. बघा इथे संख्या तयार करायची, सर्वात मोठी संख्या तयार करायची. जर सर्वात मोठी जर तुम्हाला संख्या तयार करायची असेल तर सर्वात मोठा अंक पहिले घ्यावा लागणार आहे, सर्वात छोटा अंक शेवटी घ्यावा लागणार आहे. जर छोटी संख्या बनवायची असेल तर सर्वात छोटा अंक तुम्हाला पहिले घ्यावा लागणार आहे, सर्वात मोठा अंक हा नंतर घ्यावा लागणार आहे. ठीक आहे. बघा 9, 8, 7, 6, 3 सर्वात मोठी संख्या इथे डायरेक्टली तुम्हाला दिलेली आहे. बघा क्रमच डायरेक्टली दिलेला आहे. छोटी जर विचारली असेल तर काय आले असते, 3, 6, 7, 8, 9. आता बघा इथे जर 0 असतात तर बघा 8च्या ऐवजी 0 असतं तर काय केलं असतं, बघा सर्वात मोठी विचारली असते आणि 0 असतं तर काय केलं असतं, इथे 0 घेतला असता का, नाही. 9, 7, 6, 3, 0 या प्रकारची संख्या आली असते. सर्वात छोटी विचारली असेल तर काय आलं असतं, 3, 0, 6, 7, 9 या प्रकारे. ठीक आहे. तर बघा आता 0चा कसा फरक पडतो यावरून तुम्हाला इथे समजतंय. ठीक आहे. मग आता वाचताना आपण काय वाचतो, 90,763, 36,789. ठीक आहे. या प्रकारे ही मोठी झाली, ही छोटी झाली. तिथे वाचताना बघा 97,630 आणि इथे वाचताना आपण 30,679. ठीक आहे. यामधला डिफरन्स समजून घ्या. या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आता मी तुम्हाला एक अंक देते बघा, 8, 9, 5, 4,
3, 2 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? मला होमवर्कसाठी हा क्वेश्चन दिलेला आहे. चला सर्वांनी होमवर्कचा हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. चला होमवर्कचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचेच आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय? एक्स ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या नाही? एक्स काय विषम संख्या. तर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे? प्रत्येक ऑप्शन सॉल्व्ह करून बघावं लागणार आहे. बघा पहिला ऑप्शन आहे m+7, सेकंड आहे m-9, थर्ड आहे m×3 आणि फोर्थ आहे m+13. काय सांगितलं? एक्स ही काय विषम संख्या. सर्वात छोटी विषम संख्या आपण घेऊ 1. ठीक आहे. 1 + 7 किती होता? 8. आपल्याला काय सांगितलंय? बघा इथे काय सांगितलंय? समसंख्या नाहीये. ही तर समसंख्या आहे. 8 ही समसंख्या आहे. इथे बघा 1 - 9 8. इथं मायनस प्लस विचारलाय का आपल्याला? नाही. फक्त सम आहे की नाही. आता बघा 1 × 3 3 ही विषम संख्या आहे. समसंख्या नाही. म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3. लास्टला बघा 1 + 13 14. 14 ही काय आहे? समसंख्या आहे. ठीक आहे. या प्रकारे फास्टली सॉल्व्ह करायचं. आता तुम्हाला बघता क्षणी दिसतंय. आता इथे 1 जर घेतलं तर 8 येणार आहे. इथे 1 घेतलं तर 8 येणार आहे. इथे 1 घेतलं × 3 काय असणार आहे? तुमची विषम संख्या असणार आहे. मग या टाईपचे क्वेश्चन आले ना, प्रत्येक क्वेश्चन कसाही असो, सम विचारू द्या, विषम विचारू द्या, काय करायचं? ऑप्शन यूज करायचे. ठीक आहे. नेक्स्ट ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 8 नंबरचा. 26च्या पुढील कोणता क्वेश्चन बघतो आपण? ठीक आहे. 26च्या पुढील 18वी विषम संख्या कोणती? 26च्या पुढील 18वी विषम संख्या कोणती? इथे तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे. डायरेक्टली आपण कशा प्रकारे फॉर्म्युला यूज करणार? बघा काय सांगितलं? कोणती संख्या आहे 26च्या पुढील अधिक 18वी 18 जी काही विचारली विषम असो सम असो काय करायचं? गुणिले 2 - 1. 18वी विचारली म्हणून -1 केलाय. ठीक आहे. पुढची विचारली आपल्याला. इथून काउंट केलं का आपण? नाही. त्याच्या पुढची 18वी 26 अधिक 18 × 2 = 36. ठीक आहे. 18 × 2 = 36 -1 26 + 35. ठीक आहे. 6 × 5 = 11 61. काय आन्सर आलं तुमचं? 61. फास्टली कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. फास्टली कॅल्क्युलेशन केव्हा येईल? जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 4m + k ही 2 अंकी संख्या 28 आहे. जर एकक स्थानी k असेल तर m बरोबर किती? बघा कसा क्वेश्चन आहे. पहिले तुम्हाला क्वेश्चनची मांडणी जमली पाहिजे. क्वेश्चन कशा प्रकारे विचारलं बघा. 4m + k बरोबर 28. ठीक आहे. बरोबर 28 म्हणजे यांची बेरीज 28 आहे. एवढंच लक्षात घ्या. यांची बेरीज किती आहे? 28 आहे. यांची बेरीज 28 आहे. म्हणजे एकक स्थान कोणतं येणार आहे? 8 येणार आहे. म्हणजे k = 8. एवढं लक्षात ठेवा. एकक स्थानी k असेल तर m बरोबर किती? म्हणजे आपल्याला ऑप्शन मधून काय करायचंय? अप्लाय करायचंय. आता ऑप्शन मधून जर आपण घेतलं बघा इथे किती 3 आहे. ऑप्शन मधून घेतलं जी काही संख्या असेल के बरोबर येणार आहे आपली. ठीक आहे. जी काही असेल ती के असणार आहे. ठीक आहे. मग के काय सांगितलं आपल्याला? 8 सांगितलंय. ठीक आहे. तर बघा आपण ऑप्शन अप्लाय करून बघू. 4 तिथे 4 आहे. 4 अधिक के बरोबर 28 4 × 16 के बरोबर 28. बघा इथे प्लस मायनस तिकडे गेल्यावर प्लस कसं होतं, तिकडे आल्यावर मायनस कसं होतं, भागिले कसं होतं, गुणिले कसं होतं, यामध्येही भरपूर जण कन्फ्युज असतात. इथे जर बरोबरच्या इकडे प्लस असेल तर तिकडे गेल्यावर मायनस होतं. जर बरोबरच्या इकडे मायनस असेल तर बरोबरच्या तिकडे गेल्यावर काय होतं? प्लस होतं. ठीक आहे. तिकडे जरी असं इकडे येत असेल तरी प्लस, इकडे प्लस असेल तर तिकडे गेल्यावर मायनस होतं, तिकडे मायनस असेल तिकडे आल्यावर प्लस होतं. तसंच गुणिले आणि भागिलेच असले, इकडे भागिले असेल तिकडे गेल्यावर गुणिले होत, तिकडे गुणिले असेल तिकडे आल्या काय होतं? भागिले होतं. ठीक आहे. आता बघा इथे काय प्लस आहे म्हणून k = 28 - 16. 8तून 6 गेले किती होतं? 2 12. काय आन्सर आला? 12. पण आपल्याला 12 आहे काय आलं पाहिजे? 8 आलं पाहिजे. के ची व्हॅल्यू आपल्याला 8 आलेली पाहिजे. ते डायरेक्टली सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे. एकक स्थानी काय आहे? 8 आहे. ठीक आहे. म्हणजेच काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2 आपण अप्लाय करू. गुणिले 3 अधिक के बरोबर किती येणार आहे? 28. 3 × 12 अधिक के 28. के बरोबर किती?
28 वजा 12, 8तून 2 गेले 6, 16 येतं का? नाही. 16 आन्सर आहे का? नाही. मग आता आपण काय करू? 5 अप्लाय करू. बघा कधी कधी ना अशा क्वेश्चन मधून लास्ट पासून अप्लाय करत यायचं, कारण लास्टला तुमचं आन्सर असतं, कारण इथे तुम्ही गोंधळात कसे पडता याचा विचार केला जातो. ठीक आहे, कधी कधी लास्ट पासून अप्लाय करत यायचं. तर असं म्हणाल तुम्ही मग 2च एक आन्सर नाही, अप्लाय करतच यायचंय. ठीक आहे, आन्सर कन्फर्म झाल्याशिवाय टिक करू नका. 4, 5 अधिक के बरोबर किती? 28 तर 20 अधिक के बरोबर 28. ठीक आहे, के इज इक्वल टू 28 वजा 20, 8 आलं. ठीक आहे, बघा आता आपण किती 3 ऑप्शन पर्यंत सॉल्व्ह करत गेलो. आता मी तुम्हाला जर असं सांगितलं याचा आन्सर तुम्ही तोंडीही सांगू शकत होता, मग तुम्ही म्हणाल एवढं सॉल्व्ह का केलं? तर बघा कुठे तुम्ही जास्त टाइम तुमचा वेस्ट करता, असे काही क्वेश्चन असतात जे तुम्ही तोंडीही सॉल्व्ह करू शकता. थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. जे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल ना तर तेव्हा तुम्हाला समजेल की कोणता क्वेश्चन आपण तोंडीही सॉल्व्ह करू शकतो आणि कोणत्या क्वेश्चनला आपल्याला जास्त टाइम लागणार आहे हे तुम्ही काउंट करू शकता. बघा आता तुम्हाला सांगितलं का यांची बेरीज किती आहे? 28 आहे. ठीक आहे, मग आता एवढं लक्षात ठेवा के इज इक्वल टू 28, एकच स्थानी 8 आलं पाहिजे. म्हणजे आपला आन्सर जर 8 येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? 20 मधून, ठीक आहे, ते प्लस दिलेलं आहे, इथे काय दिलेलं आहे? प्लस, म्हणजे तिकडे मायनस होणार आहे. म्हणजे 28 मधून 20 जर आपण मायनस केले तर आपला 8 येतो. ठीक आहे, म्हणजे इथे 20 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? इथे 4 ऑलरेडी दिलेला आहे. एम म्हणजे आपण जर 5 घेतले, 4 5 20, 28 मधून 20 वजा झाले 8, तुमचा आन्सर आला. ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे तोंडीही याचा आन्सर सांगू शकत होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हे सर्व तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस केल्यावर नक्की समजेल की कोणत्या क्वेश्चन आपण तोंडीही सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा इथे काय दिलेलं आहे. सर्वात पहिले क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. बघा क्वेश्चनचे लेवल हाय होत चाललंय, चांगल्या प्रकारे क्वेश्चन समजून घ्या, म्हणजे कुठलाही क्वेश्चन आला तर डाऊट राहणार नाही. 7 क्रमवार विषम संख्या सांगितल्या, तुम्ही 7 क्रमवार विषम संख्याही लिहू शकता, पण सरासरीची बेरीज कशी करायची? ठीक आहे, टोटल बेरीज सरासरी दिलेली. आता सरासरी काय दिलेली बघा, तुम्हाला सरासरी दिली 23. ठीक आहे, जर सरासरी 23 आहे, एकूण किती विषम संख्या आहे? 7, म्हणजेच काय 7 × 21, 20 ते 14, 16. ठीक आहे, 161 काय झाले तुमची या 7 क्रमवार विषम संख्यांची बेरीज झाली. ठीक आहे, आता मग 7 क्रमवार विषम संख्या तुम्ही कसं लिहिणार आहे? x प्लस 2 घ्यायचे. इथे काय येणार आहे? समसंख्या येणार आहे. नाही तर म्हणाल ते एक्स घेतला, इथे 1 घेऊ, 2 घेऊ, 3 घेऊ, नाही. जेव्हाही तुम्ही इथे समसंख्या घेशाल म्हणजेच काय 1 अधिक 2 ही 3 काय ते विषम संख्या येते, म्हणजे इथे सर्व काय येणार आहे? तुमच्या समसंख्या येणार आहे. ठीक आहे, x प्लस 4, x प्लस काय येणार आहे? 6, x प्लस काय येणार आहे? 8, x प्लस 10, x प्लस 12 इज इक्वल टू 161. बरोबर काय येणार आहे? 161. ठीक आहे, आता x किती वेळा आहे बघा? 1 2 3 4 5 6 7 वेळा, म्हणजे 7x. यांची जर टोटल केली बघा या सर्वांची 12, बघा 8 आणि 2 किती? 10, 10 20 30. ठीक आहे, हे 30 झाले. 6 4 किती? 40, 42 अधिक 42 161. चला हे एक्झाम्पल पुढचं तुम्ही मला सॉल्व्ह करायचंय. तुम्हाला प्लसच्या तिकडे गेल्यावर काय येतं आणि कशा प्रकारे एक्स ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता हे मला कमेंट्स मध्ये सांगायचंय. एक्स ची व्हॅल्यू मला सांगायची किती येणार आहे. चला सर्वांनी सॉल्व्ह करायचे. एक्स ची व्हॅल्यू काय येणार? चला आन्सर द्यायचंय. मी आताच तुम्हाला सांगितलंय इकडे प्लस असेल तर तिकडे गेल्यावर मायनस, इकडे गुणा असेल तर तिकडे गेल्यावर भागिले. एक्स ची व्हॅल्यू काढायला तर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, कॅल्क्युलेशन तुम्हाला जमत असेल तर याचा आन्सर तुम्ही नक्कीच कमेंट्स मध्ये देणार आहे. 7x प्लस 42 इज इक्वल टू 161. सर्वात पहिले बघा 7x इज इक्वल टू 161 प्लस आहे मायनस होणार आहे. ठीक आहे, 11तून 2 गेले 9, 5तून 4 गेला 1 1
म्हणजेच काय 7x = 119. चला आता तरी सॉल्व्ह करा. इथे गुण आहे, तिकडे गेल्यावर भागिले येणार आहे म्हणजे 11, 9 छेदात काय 7. चला भाग देता येतो तुम्हाला. चला आन्सर द्या मग कमेंट्स मध्ये. इथे जर भाग दिला बघा 7 × 7. ठीक आहे, 7 × 7 म्हणजे होता 4, 7 7 49 म्हणजे 17. हे 17 हे तुमचा आन्सर असणार आहे का? नाही. ऑप्शन मध्ये सुद्धा 17 नाहीये, तर 17 हे तुमचा आन्सर नाहीये. क्वेश्चन व्यवस्थित बघा. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या जर आपल्याला काढायची असेल तर बघा, सर्वात मोठी काय? x + 12 म्हणजे 17 + 12, 7, 8, 9, 29. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक, या प्रकारे घाबरून जायचं नाही. ऑप्शन इथपर्यंत सॉल्व्ह केलं आणि इथं ऑप्शन मध्ये दिसत आहे तर गोंधळून जायचं नाही. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचायचं. ठीक आहे, क्वेश्चन समजला नसेल तर पुन्हा एकदा वाचायला काही हरकत नाही, कारण आपण इथपर्यंत सॉल्व्ह करून आलेलो असतो. थोड्यासाठी कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. चला याचा आन्सर तुम्हाला द्यायचंय. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये 1 हा किती वेळा येतो? आत्ताच थेअरीमध्ये मी घेतलंय, तुम्हाला रट्टा मारायलाही सांगितलंय. चला याचा आन्सर तर तुम्हाला सर्वांनी कमेंट्स मध्ये द्यायचंय. होमवर्क साठीच हा क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन बघा. रोमन अंकात 35 ही संख्या कशी लिहितात? ठीक आहे, रोमन अंकात 35. आत्ताच आपण रोमन अंक घेतलेले. आता याला तुम्ही कशी करू शकता? 30 + 5. 5 म्हणजे ही माहिती आहे. 30 म्हणजे काय? x x x. ठीक आहे, x म्हणजे काय? 10, x x x 30 आणि इथे काय 5 आहे म्हणजेच काय x x x v. ही काय झाली तुमची 35. ठीक आहे, या प्रकारे रोमन संख्या ही सर्व काय करायचे आहे? एकदा बघून घ्यायचे, व्यवस्थित समजून घ्यायचे. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 12.3, 4, 5 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? बघा, दशांश अपूर्णांकातील संख्येची स्थानिक किंमत आपण काढायला शिकलोय. चला याचा आन्सर मला सांगायचंय. 12.345 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? चला क्वेश्चन नंबर 13. व्हिडिओ पॉज करायचा आणि आन्सर द्यायचे. क्वेश्चन नंबर 13 काय येणार आहे? 4. बघा काय 0.04. किती 0 आहे? पॉइंट नंतर किती 0 आहे म्हणजे 2. या प्रकारे ऑप्शन नंबर 2 ज्यांचं आलंय करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नैसर्गिक संख्यांची बेरीज. पण कोणत्या नैसर्गिक संख्यांची बेरीज? तर क्रमवार येणाऱ्या म्हणजे 1 पासून येणाऱ्या 16 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची. आता अशा वेळेस तुम्ही काय करणार आहे? 1 + 2 + असं करत जाणार आहे का? नाही, ते आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा. कोणता फॉर्म्युला येणार आहे? n + 1/2. n म्हणजे काय बघा, हा लास्टचा किती आहे? 16. ठीक आहे, म्हणजेच काय 16 × 17/2. 2 16. 17 × 8 7 56. 8 8 8 5 13 136. काय आन्सर आलं तुमचं? 136. ठीक आहे, याप्रमाणे मी तुम्हाला होमवर्क साठी देते. 14 पर्यंतच्या म्हणजे क्रमवार येणाऱ्या 14 नैसर्गिक क्रमवार म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची 14 पर्यंतची बेरीज किती? हे तुम्हाला कमेंट्स मध्ये आन्सर सांगायचंय. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपण काय बघितलं? क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितलं. आता क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता इथे फॉर्म्युला चेंज होणार आहे. कोणता फॉर्म्युला येणार आहे बरं? तुम्ही n + 1 2n + 1 छेदात किती? 6. n म्हणजे काय बरं? 9. हा जो लास्टचा आहे तो 9. 9 + 1 डायरेक्टली बघायचं. जरा सॉल्व्ह करू आपण सर्व. छेदात किती? 6. 9 10 9 18 19 छेदात 6. बघा इथे जर भाग दिला 3 2 6 3 3 9 2 5 10 म्हणजे उरलं काय बघा तुमचं 3 5 15 × 19 5 9 45 9 1 9 आणि हे किती? 13. 5 1 किती होणार आहे बघा?
5 7 8 285. काय आन्सर आलं तुमचं? 285. ऑप्शन नंबर 1 तुमचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला काय करायची, या प्रकारची क्लासेस सॉल्व्ह करायची, म्हणजे काय होणार आहे, कॅल्क्युलेशन फास्ट होणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता आपण वर्गांची बेरीज केली. आता क्यूबची बेरीज म्हणजेच काय येणार आहे फॉर्म्युला. जो फॉर्म्युला तुम्ही इथे यूज केला, काय केला आता, n+1/2. म्हणजे इथे काय करायचं तुम्हाला, फक्त स्क्वेअर करायचं. म्हणजे याचा आणि याचा फॉर्म्युला तुमचा सेम आहे, फक्त इथे काय करायचं, स्क्वेअर करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आता n बघा 9 गुणिले 9 अधिक 1/2 यांचा वर्ग. चला अशी क्वेश्चन असं प्रॅक्टिस करायची, म्हणजे जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होईल. चला याचं कॅल्क्युलेशन करा. 10/2 चा वर्ग. इथे जर भाग दिला 5 9 5 45. 45 चा वर्ग. चला 45 चा वर्ग तुम्हाला काढता येतो का? पुढे वर्गाच्या चॅप्टर मध्ये आपण काढणारच आहे. चला 45 चा वर्ग कसा काढतो आपण. इथे काय 5 ज्याही संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर काय करायचं 25. आणि 4च्या पुढची किती आहे, 4×5 = 20. म्हणजे 2025. काय आन्सर आलं तुमचं, 2025. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 21 ते 63 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे. 21 ते 63 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे. बघा जेव्हाही या प्रकारचा क्वेश्चन आला तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा. सर्वप्रथम काय करायचं, या दोन्हींचा फरक काढायचा. 63 वजा 21 किती येतो बरं फरक, 2 4. तर 42 तुमचा आन्सर आहे का, नाही. तर 42 आन्सर नाही. +1 करायचं. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय येणार आहे, मोठी संख्या वजा छोटी संख्या अधिक 1. तर अधिक 1 का घेतला, 43 हे तुमचा आन्सर आला. पण बहुतेक जणांना कन्फ्युज असतात, बहुतेक जण कन्फ्युज असतात. ते 1 का घेतला, लगेच कमेंट्स करतात 1 का घेतला, 1 का घेतला, कुठून आला. इथे तर 21 ते 43 विचारलाय, 1 दिसतच नाही. तर हा 1 का घ्यायचा आहे बघा, व्यवस्थित समजून घ्या. आता हा काय 42 आहे. यांच्या मध्ये येणारी संख्या किती, 42 आहे. पण जेव्हाही आपण दोन संख्यांमधला फरक काढतो ना, तेव्हा ही पहिली संख्या काउंट होत नाही. म्हणजे हा 21 तुमचा काउंट झालेला नाहीये. जेव्हा आपण या दोन संख्यांच्या दरम्यानचा फरक काढतो तेव्हा पहिली संख्या काउंट होत नाही. त्यामुळे आपल्याला पहिली संख्या ही पाहिजे, त्यामुळे आपण +1 घेतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 21 ते 63 दरम्यान नाही, म्हणजे 21 ते 8 म्हणून आपण +1 घेतला. किती आली, 43. ठीक आहे. काय आन्सर आलं तुमचं, ऑप्शन नंबर 2 43. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा 21 ते 63 पुन्हा एकदा आपण घेतलं तर मला सेम क्वेश्चन आहे का, नाही. इथे काय विचारले, संख्यांची बेरीज विचारली आपल्याला. इथे काय विचारलं, एकूण किती संख्या, संख्यांची बेरीज विचारली असेल तर कोणता फॉर्म्युला यूज होईल, बेरीज छेदात 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. ठीक आहे. आता 21 ते 63 दरम्यान एकूण 43 आपण आताच काउंट केलं. बेरीज करायची झाली तर 63 अधिक 21 छेदात 2 4 6 8 छेदात 2 गुणिले 43. त्याचा भाग दिला 2 चौक 8 2 2 4 42 गुणिले 43. चला आन्सर सांगा, 42 गुणिले 43. चला आन्सर द्यायचे सर्वांनी. जास्त प्रॅक्टिस करायची कॅल्क्युलेशनची. 42 गुणिले 43. 43 गुणिले 42 2 6 2 चौक 8 0 3 चौक 12 4 चौक 16 1 17. काय आला आन्सर, 6 10 8 1806 1806. काय आन्सर आलं, 1806. ठीक आहे. सर्वांचा आन्सर आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ते काय दिसतंय बघा, 2 4 6 40 समसंख्या दिसत आहे. ठीक आहे. म्हणजेच काय विचारलं तुम्हाला, समसंख्यांची बेरीज विचारली. क्रमवार येणाऱ्या म्हणजे पहिल्यापासून येणाऱ्या 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज तुम्हाला विचारली. तर अशा वेळेस काय करणार आहे, लास्टला काय 40 आहे
काय करायचं, 40च्या अर्धे करायची किती, 20. 20 का केले बघा, 2 नंतर 4 मध्ये एक अंक येतो, मध्ये एक अंक येतो, तो आपल्याला नको आहे. म्हणजे 1 ते 40 पर्यंतच्या विषम संख्या ही 2 ते 40 पर्यंत तुम्हाला विषम संख्या ही येतील आणि समसंख्या येतील. एक विषम संख्या नंतर दुसरी काय असे समसंख्या असते. म्हणून आपण अर्धे केले म्हणजे 20 गुणिले आणि त्याच्या पुढची संख्या घ्यायची 21. ठीक आहे, यांचा गुणाकार केला 21 गुणिले 20 किती येतं बरं, 420. काय आन्सर आलं तुमचं, 420. ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे बघा आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 20 नंबरचा. 1 + 3 + 5 + 7 डॅश 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 अधिक 9. आता तुम्ही म्हणाल बघा इथे काय, इथे समसंख्यांची होती म्हणून आपण अर्धे केले आणि त्याला काय केलं, पुढच्या संख्येला गुणा केला. तर इथे तसंच करायचं का, तर इथे तसं करायचं नाही, कारण याच्या हाफ केल्या तर काय येणार आहे, हाफ केलं तर 4.5 येणार आहे. त्याचं कसं तुम्ही करणार आहे. ठीक आहे, तर तसं नाहीये. तर काय करायचं, इथं कोणता फॉर्म्युला आहे, शेवटची संख्या अधिक 1 छेदात किती 2. ठीक आहे, यांचा वर्ग करायचा आहे. ठीक आहे, शेवटची संख्या आहे 9 अधिक 1 छेदात 2 यांचा वर्ग 10 छेदात 2. 10चा वर्ग 100. 4ने जर भाग दिला 4 दुने 8, 4 × 20. ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे. फॉर्म्युले नोट करून घ्या, फॉर्म्युले लक्षात राहिले पाहिजे तुमच्या. काय करायचं, सर्व चॅप्टरांचे फॉर्म्युले काय करायचे, नोट करून घ्यायचे आणि ते रोजचे एकदा डेलीचे काय करायचे, नजरेखालून घालायचे. म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला जे एक्झाम मध्ये कोणताही क्वेश्चन विचारला तर फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, कधी कधी काय होतं, थेरी माहिती राहते, सर्व माहित राहतं, विषम संख्या माहित, समसंख्या माहित राहते, पण फॉर्म्युला विसरून जातात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, डेलीचे फॉर्म्युला एकदा चेक करून घ्यायचे. ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 25 ते 93 पर्यंत किती समसंख्या आहे. इथे जर तुम्ही एक नोटीस केली बघा, 25 काय विषम संख्या, 93 ही विषम संख्या, म्हणजे 2 विषम संख्येच्या दरम्यानचे तुम्हाला समसंख्या विचारलं. तर अशा वेळेस काय करणार, तुम्ही फरक काढणार आहे. 93 वजा 25 छेदात काय घेणार आहे, 2 घेणार आहे. ठीक आहे, 13तून 5 गेले 8, 8तून 2 गेले 6 छेदात 2, 2 6 2 8 34. काय आन्सर आलं तुमचं, ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, या प्रकारे काय लक्षात ठेवायचं, दोन्ही विषम संख्या दिलेल्या आहे आणि त्या दरम्यानच्या आपल्याला समसंख्या विचारली तर त्यांचा फरक काढायचा आणि छेदात 2. ठीक आहे, फरक छेदात 2 का घेतो, आपल्याला माहिती आहे निम्म्या काय असतं, समसंख्या असतं, निम्म्या विषम संख्या असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता ह्या क्वेश्चन मध्ये आणि ह्या क्वेश्चन मधला मी डिफरन्स तुम्हाला सांगते, व्यवस्थित समजून घ्या. बघा आता इथे काय 11 ते 47 पर्यंत किती विषम संख्या. आता बघा ही काय 11 ही काय विषम संख्या, 47 काय ही विषम संख्या. ठीक आहे, आता ही काय होती, विषम संख्या होती, ही विषम संख्या होती, पण त्यांच्या दरम्यानचे तुम्हाला समसंख्या विचारल्या होत्या. म्हणून तुम्हाला ह्या 25ची गरज आहे का, नाही. इथेच बघा मी तुम्हाला सांगितलं हा काउंट होत नाही. इथे तुम्हाला गरज आहे का 25ची, नाही, तुम्हाला 26ची गरज आहे. ठीक आहे, समसंख्यांची गरज आहे, पण इथे विषम संख्या विचारली म्हणून तुम्ही काय करणार आहे, 47 वजा 11 छेदात 2 आणि अधिक 1 करणार आहे, कारण हा 11 आपल्याला काउंट करायचा आहे. हा विषम संख्या, यांच्या दरम्यानची विषम संख्या विचारलाय, आपल्याला 11 ही काय विषम संख्या आहे म्हणून काय येणार आहे 6 किती येणार आहे 3 2 8 16 अधिक 1 19. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. दोन्ही मधला डिफरन्स समजून घ्या. इथल्या 25ची आपल्याला गरज आहे का, इथे आपल्याला गरज होती 21ची, इथे आहे का गरज, नाही. आपल्याला त्या दरम्यानच्या समसंख्या विचारली. ही जर समसंख्या असते तर गरज असते, पण ही समसंख्या नाहीये, ही विषम संख्या. आपल्याला इथे विचारलं ही विषम संख्या, म्हणून ही विषम संख्येची आपल्याला गरज आहे, म्हणून आपण काय केलं +1 केला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा 50 ते 78 पर्यंत किती समसंख्या आहे. 50 ही काय समसंख्या आहे, 78 ही काय समसंख्या, कारण याच्या लास्ट डिजिटला 0 आहे, याच्या लास्ट डिजिटला 8 आहे, म्हणून ही समसंख्या झाली. आपल्याला विचारलंय समसंख्या, म्हणजे समसंख्यांच्या दोन्ही समसंख्यांच्या दरम्यान किती समसंख्या विचारल्या, म्हणून आपल्याला ह्या 50ची गरज आहे, म्हणून आपण +1 घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजेच त्या 78 वजा 50 छेदात 2 अधिक 1 घेणार आहोत. ठीक आहे, 8 2. ठीक आहे, मग इथे भाग दिला 2 2
बेचोक 8, 14 अधिक 1 15. काय आन्सर आलं तुमचं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. या प्रकारे बघा, लक्षात घ्या, इथे विचारलं काय आणि ते दिलेलं काय यावर मॅटर करतं. ठीक आहे, म्हणजे इथे समसंख्या दिलेल्या आणि इथे जर विषम संख्या आहे तर यावर मॅटर करतं. ठीक आहे, म्हणजे या प्रकारे हे तिन्ही क्वेश्चन व्यवस्थितरित्या समजून घ्या. नसेल समजलं असं तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिव्हर्स करा आणि पुन्हा एकदा बघून घ्या, कारण यामधला डिफरन्स कळणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 48 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. या अगोदर आपण काय बघितलं, या दरम्यान येणाऱ्या किती समसंख्या आहे, किती विषम संख्या. आता आपण बघतोय त्यांची बेरीज, त्यांचा किती समसंख्या आहे, किती विषम संख्या आहे, त्यांचा यूज आपल्याला आता इथे होणार आहे. ठीक आहे. बघा कशा प्रकारे काय विचारलंय, 48 ते 60 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. बेरीज बरोबर बघा, बेरीज छेदात 2 गुणिले एकूण सम विचारलंय तर सम, विषम विचारलं तर विषम घ्यायचं. समसंख्या. ठीक आहे. समसंख्या कसं करतो बघा, 48 ते 60. 48 ही काय आहे, समसंख्या, त्यामुळे +1 आपल्याला घ्यावं लागणार आहे, कारण जेव्हा आपण फरक काढतो दोन संख्या दरम्यानचा तेव्हा पहिली संख्या काउंट केली जात नाही. बघा काय येणार आहे, 60 वजा 48 छेदात 2 अधिक 1. 10तून 8 गेले 2, 5तून 4 गेले 1 छेदात 2 अधिक 1 बेसकी 12 अधिक 1 किती 7. ठीक आहे, म्हणजे एकूण समसंख्या भेटली आपल्याला 7. तर बेरीज करायची म्हणून आपण 60 अधिक 48 छेदात 2 8, 7 4 10 छेदात 2 गुणिले 7. 2 5 10 बेचोक 8, 54 गुणिले 7, 7 चोक 28, 7 5 35 36 37 378. ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर हा क्वेश्चन चला तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे, 48 ते 60 पर्यंतच्या सेम क्वेश्चन आहे, फक्त इथे सम होतं आणि इथे विषम. चला सम आणि विषम सॉल्व्ह करायचं आहे. जर तुम्हाला या अगोदरच समजलं असेल, कुठे प्लस घ्यायचं कुठे मायनस घ्यायचं हे जर व्यवस्थित समजलं असेल तर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला कमेंट्स मध्ये आन्सर द्यायचं आहे. 48 ते 60 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती. बेरीज विचारली पण कोणत्या विषम, दिलेला काय समसंख्या आहे. चला सॉल्व्ह करायचंय. काय आन्सर येतं, 48 ते 60 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. बघा काय सांगितलंय, बेरीज विचारली म्हणून काय येणार आहे, बेरीज छेदात 2 गुणिले एकूण विषम संख्या. चला सॉल्व्ह करा. फॉर्म्युला मी लिहून दिलाय तुम्हाला, बेरीज छेदात 2 गुणिले एकूण विषम संख्या. बघा मला इथे माहिती आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, मला फक्त हे बघायचंय की तुम्हाला विषम समसंख्या दरम्यानची विषम संख्या काढताना आणि समसंख्यांच्या दरम्यानच्या समसंख्या काढताना तिथे गोंधळ होतं की नाही हे मला बघायचंय. ठीक आहे. त्यामुळे हा होमवर्क साठी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. विषम संख्या काढताना तुम्ही +1 घेता की नाही हे मला इथे बघायचं आहे. ठीक आहे. बघा दिलेल्या दोन्ही समसंख्या आहे. ठीक आहे. दोन्ही समसंख्या आपल्याला विषम काढायचं आहे, मग +1 घ्यायची गरज आहे का नाही. म्हणजे 60 वजा 48 छेदात 2 किती येतं बरं, 12, 2 बेसकी 12 म्हणजे 6. 108 आलेलं होतं, आपण इथे सॉल्व्ह केलेलंच होतं. ठीक आहे. 2 5 10 बेचोक 8, 6 6 चोक 24, 6 5 30 31 32 324. ऑप्शन नंबर 3 ज्यांचं आलंय त्यांचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 46 ते 68 पर्यंत किती समसंख्या आहे. दोन्ही काय आहे, समसंख्या आहे, त्यामुळे +1 करायची गरज आहे का नाही. खूप इझी क्वेश्चन आहे. 46 छेदात 2, 8तून 6 गेले 2, 6तून 4 गेले 2, 2 11. काय आन्सर आलं तुमचं 11. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 25 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. लहान संख्या विचारली तुम्हाला, मोठी संख्या विचारली जाऊ शकते, म्हणून आपण लहानही बघणार आहोत आणि मोठी बघणार आहोत. ठीक आहे. बघा दोन संख्यांची बेरीज, त्या संख्या आपण काय करू, त्या संख्या
एक्स आणि वाय मानू. आता पहिले काय सांगितलं, दोन संख्यांची बेरीज सांगितली म्हणून काय एक्स प्लस वाय बरोबर किती 33. इक्वेशन नंबर 1. आणि वजाबाकी सांगितले म्हणून एक्स मायनस वाय बरोबर किती 25. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. मग इथे प्लस येते मायनस म्हणून ही वाय काय झाले कळ झाले. 2x बरोबर 5 6 7 8 58. ठीक आहे. म्हणजे एक्स बरोबर किती 58/2. तुम्ही हे दोन मेथडने सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला शॉर्ट मेथडही सांगणार आहे, पण ह्या पद्धतीने एकदा समजून घ्या कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह केलं. ठीक आहे. 2 2 4 2 9 18 29. एक्स ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 29, पण वाय किती माहिती नाही. जर वाय छोटा असेल तर ठीक आहे. बघा आता वाय काढायचं असेल तर इक्वेशन नंबर 1 घेऊ आपण. इक्वेशन नंबर 1 एक्स प्लस वाय बरोबर 33. एक्स ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 29 प्लस वाय बरोबर किती 33. वाय बरोबर वाय बरोबर 33 वजा 29. ठीक आहे. 13 तून 9 गेले 4 आले. ठीक आहे. म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे वाय ची व्हॅल्यू, आणि एक्स ची व्हॅल्यू 29. आता शॉर्ट मेथडने तुम्ही कसं सॉल्व्ह करणार आहे बघा. इथे तुम्हाला आन्सर भेटलाय ऑप्शन नंबर 2. आता इथे जर तुम्हाला शॉर्ट मेथड जर यूज करायची असेल, एक्झाम मध्ये तुम्हाला जास्त करून शॉर्ट मेथडच यूज करायची, पण हे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करून सांगितलं. ठीक आहे. दोन संख्यांची बेरीज सांगितली. आता मोठी संख्या जर काढायची असेल तर आपण काय करू, मोठी संख्या दोन्हींची काय करू बेरीज करू. 33 अधिक 25/2. 5 6 7 8. इथे किती 5 2 किती आले 2 2 4 2 9 18 29. ठीक आहे. बघा इथे एक्स ची व्हॅल्यू 29 आली, म्हणजे ही मोठी संख्या. वाय ची काढायची असेल तर 33 वजा 25 किती 2. 13 तून 5 गेले किती 8. इथे 8 आले 2 8. ठीक आहे. या प्रकारे हीच मेथड तुम्हाला युज करायची. म्हणजे इथे तुम्हाला 2 व्हॅल्यू काढायला सांगता का नाही, लहान सांगितलं मग तर मायनस करून छेदात 2 घेतले तरी तुमचा आन्सर फास्ट द्यायचा. ही मेथड युज करायची नाही, फक्त ही तुम्हाला समजण्यासाठी आहे. जिथं तुम्हाला हीच मेथड युज करायची. ठीक आहे. काय आन्सर आला आपला ऑप्शन नंबर 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्रिकोणी संख्याचा पाया 10 काय या त्रिकोणी संख्येचा पाया सांगितला. जेव्हाही त्रिकोणी संख्येचा पाया विचारला असेल तर काय करायचं, जी काही संख्या असेल तिला 2 ने गुणा करायचं. मग 10 गुणिले 2 किती होतं 20. तर त्या अगोदरचं किंवा वर्ग बघायचा. त्या अगोदरचा किंवा त्या संख्येचा वर्ग असेल तर बघा 4 चौक 16, म्हणजे 4 काय झाली ही तुमची या 10 या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. 4 काय झालं तुमचं, म्हणजे बघा 4 चौक 16. ठीक आहे. 4 हा काय झाला त्रिकोणी संख्येचा पाया झाला. 8 पाया असलेल्या त्रिकोणी संख्या कोणत्या. तर बघा आता 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या विचारली. ह्या क्वेश्चन मध्ये आणि ह्या क्वेश्चन मध्ये तुम्ही कन्फ्युज होता, कारण बघा इथे काय केलं आपण, इथे फक्त आणि फक्त काय केलं 2 ने गुन्हा केलं आणि वर्ग बघितला. पण इथे बघा क्वेश्चन मध्ये चेंज. 8 काय पाया असलेल्या त्रिकोणी संख्या कोणती. ठीक आहे. म्हणजे 8. त्या पुढची संख्या किती 9/2. ठीक आहे. म्हणजेच काय 9 8 72/2. 2 6 2 8 12 36. काय आन्सर आलं तुमचं 36. ठीक आहे. फक्त काय करायचं, जी काय जो काही पाया दिलेला असेल त्याच्या पुढच्या संख्येने गुन्हा करायचं आणि 2 ने भाग द्यायचा. ठीक आहे. इथे काय करायचं 2 ने गुन्हा करायचं आणि त्यानंतर वर्ग बघायचा. ठीक आहे. दोन्ही क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजले. यामध्ये या कुठल्याही क्वेश्चन मध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट्स मध्ये विचारू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 11 आंब्यांच्या झाडांना प्रत्येकी 11 आंबे लागले तर वादळाने त्यातील 8 झाडांवरील प्रत्येकी 8 आंबे व 3 झाडावरील सर्व आंबे पडले तर झाडावर किती आंबे शिल्लक राहिले. तर झाडावर किती आंबे शिल्लक राहिले हे तुम्हाला विचारलंय. बघा काय सांगितलं, सर्वप्रथम बघा 11 आंब्याचे झाड आहे. किती 11. प्रत्येकी 11 आंबे लागले. प्रत्येक झाडाला किती 11 आंबे लागले, म्हणजेच 11चा वर्ग 121, म्हणजे टोटल 121 आंबे लागले. पण वादळाने काय झाले, वादळाने त्यातील 8 झाडावरील प्रत्येकी 8 आंबे व 3 झाडावरील सर्व आंबे. बघा 8 झाडावरील 8 आंबे, 8 गुणिले 8 अधिक काय सांगितलं 3 झाडावरील सर्व, म्हणजे प्रत्येक झाडावर किती 11 होते. म्हणजेच काय 3 गुणिले 11 8 8 64 33 4 5 6 7 6 3
9, ठीक आहे 97. काय आलं 97. झाडावरील किती आंबे शिल्लक राहिले 97, ठीक आहे. म्हणजे 121 वजा 97 जर केले तर किती होता बघा. 11तून 7 गेले 4, 11तून 9 गेले 2, 24, ठीक आहे. किती आंबे शिल्लक राहिले 24. 121 पैकी किती आंबे शिल्लक राहिले 24. बघा पुन्हा एकदा समजून सांगते. 11 आंब्याच्या झाडांना प्रत्येकी 11 म्हणजे प्रत्येक झाडाला 11 लागले ते म्हणजे असे 121 टोटल आंबे होते. पण काय झालं वादळाने 8 झाडावरील प्रत्येकी 8 आंबे पडून गेले आणि बाकीचे 3 झाडावरील सर्व आंबे पडून गेले. उरले किती 24, ठीक आहे. सर्वप्रथम आपण टोटल आंबे काढले, त्यानंतर बघा किती पडले ते काढले आणि त्यातून मायनस केले, किती आन्सर आलं 24. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अशी संख्या सांगा जिच्यामध्ये 19 वेळा बेरीज मिळवली असता येणारी संख्या 420 राहील, ठीक आहे. 420 राहील. आता बघा ती संख्या काय करू आपण, ती संख्या x मानू, ठीक आहे. अशी संख्या सांगा ज्याच्यामध्ये 19 वेळा बेरीज मिळवली म्हणजे 19x प्लस x, इथे काय असतो 1 असतो. 420 म्हणजे 20x बरोबर 420, x बरोबर 420 छेदात 20, 0 0 कट झाला, 2 2 4 2 21. ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रोमन अंकात 42 ही संख्या कशी लिहितात. हा तुमच्या होमवर्क साठी